नमस्कार. मी वंदना सरोदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे, आपण नेहमी असं ऐकलं आहे किंवा असं म्हणतो अ, किंवा असं वाचलेलं आहे की आपण म्हणजे अपेक्षा करू नये कोणाकडनंही. जर आपण अपेक्षा केलं तर अपेक्षाभंगाचं दुःख आपल्याला होतं. अगदी खरं आहे. जर अपेक्षा आपण केली आणि जर ती पूर्ण झाली नाही, तर आपल्याला अस्वस्थता येते, ताण येतो, चिडचिडेपणा, भीती या सगळ्या गोष्टी ज्या नकारात्मक आहेत, त्या आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. मग निरपेक्ष जीवन कसं जगायचं किंवा निरपेक्ष जीवन म्हणजे काय? हे जर आपल्याला समजलं, तर मात्र आपण अपेक्षा करणं आपलं थांबतं. ज्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे झाली नाही किंवा आपण ज्या गोष्टीची अपेक्षा केलेली आहे ती आपल्याला मिळाली नाही, पण त्याबद्दल ताण चिडचिडेपणा न करता ती गोष्ट जी मला मिळाली नाही ती इतरांना तरी मिळावी अशी प्रार्थना किंवा अशा विचाराचा जन्म जेव्हा आपल्या मनात होतो, तिथूनच आपल्या निरपेक्ष जीवनाची सुरुवात होते. आणि असं निरपेक्ष जीवन हे आपल्याला भरभरून आनंद, सुख, समाधान, शांतता देऊन जाते. धन्यवाद. शुभम भवतु, स्वयं भव.